नवा दिवस नवी कथा. कथा तशी जुनीच आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेली. आमच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध असणारी कथा, खूप जणांच्या तोडून ऐकलेली आम्ही ही कथा. ज्या कथेचं नाव आहे टोपीवाला आणि माकडे. तुम्ही पण ऐकले असेल. तीच कथा सांगणार आहे. सगळ्यांच्या परिचयाची कथा आहे, त्यामुळे कथा जास्त लांब करण्यामध्ये काही मजा नाही. सगळ्यांना माहिती कोण असतो. टोप्या विकणारा एक माणूस असतो. त्याचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या टोप्यावरती अवलंबून असतो. आणि तो काय करायचा, वेगवेगळ्या रंगी बेरंगी टोप्या गावोगाव विकत फिरायचा. छान छान अशा टोप्या. एके दिवशी तो असंच, उन्हाळ्याचे दिवस होते, टोप्या विकण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होता. जाताना दुपारची वेळ झाली. त्याला वाटलं थोडासा आपण विसावा घ्यावा, आराम करावा. त्याला एक सुंदर असं घनदाट असं सावली देणार हिरवगार असं आंब्याचं एक झाड दिसलं. त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली गेला. गेल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी आपली पेटी ठेवली. पेटी ठेवल्यानंतर तो त्या झाडाखाली एक दगड उशाला घेतला आणि त्याला लगेच डोळा लागला आणि तो झोपी गेला. झोपी गेल्यानंतर त्या झाडावरती माकडं होती. कोण होती? माकडं कशी असतात? अगदी तुमच्यासारखी, खट्या खोडकर, बरोबर आहे की नाही? आणि मग ती माकडं आली ना झाडावरून खाली खाली आली. त्यांनी पेटी उघडली. बिचारा हा बिनधास्त झोपलेला. पेटी उघडली. पेटी उघडल्यानंतर एका माकडानं, शेवटी माकड चाळा म्हणतो ना आपण, पेटी उघडली आणि त्यानं त्यातली एक टोपी काढली ना, काढली आणि स्वतःच्या डोक्यामध्ये घातली. कधीतरी माणसाला असं टोपीवर पाहिलेलं? एका माकडाच्या डोक्यावर टोपी दिसल्यानंतर बाकीची थोडीच गप बसतात. बरोबर 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 सगळी खाली आली आणि सगळ्यांनी त्या पेटीमध्ये एक 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 टोपी काढली ना आपल्या डोक्यावर घातली आणि झाडावर जाऊन बसली वर. थोड्या वेळानं या टोपीवाल्याला जाग आली. जाग आल्यावर त्याला वाटलं आपली पेटी उचलावी आणि आपण चलावं. पाहतोय तर काय, अरेच्या पेटीमध्ये एक पण टोपी नाही. इकडं तिकडं बघितलं, कुठंच काही दिसेना. अचानक लक्ष वर गेलो, अरे वा, इथे तर सगळी माकडं माझ्या टोप्या घालून बसली. त्यानं त्या माकडांना विनंती केली, हे दादा नो म्हणला, माझ्या टोप्या द्या रे, माझं कुटुंब त्याच्यावरतीच चालतं रे. मी जर या टोप्या नाही विकल्या तर माझ्या मुलांना अन्न भेटणार नाही रे. मला या टोप्या विकूनच किराणा भरावा लागतो. अरे पण शेवटी ती माकडं ना, त्यांना काय करायचे? त्यांनी काही त्याला प्रतिसाद दिला नाही. तो मला अरे द्या रे, त्यांना असं द्या रे केलं की माकडं पण असं करीत. त्यानं डोक्याला हात लावला की माकडं पण काय करीत? डोक्याला हात लावी. शेवटी वैतागला पण त्याच्या डोक्यामध्ये एक टूप पेटली. अरे ही माकडं आपण जसं करतोय ना तसंच करतायत, अनुकरण करतायत. काय करतायत? आपण मी जसं करतोय तसंच करतायत ना. त्याला एक कल्पना सुचली. खूप घाबरला होता. त्याला वाटलं आता टोप्या गेल्या. पण त्यावेळी त्याचा विवेक जागा झाला आणि त्यानं विचार केला की एक शेवटचा प्रयत्न करून पाहूया. त्यानं काय केलं, त्याच्या डोक्यावरची टोपी काढली आणि खाली जमिनीवर आदळली. अगदी माकडांनी तसंच केलं. झाडावर सगळ्या बसलेल्या माकडांनी आपल्या टोप्या काढल्या आणि फेकल्या खाली. यानं पटपट 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 गोळा केला, पेटीमध्ये भरल्या आणि निघून गेला. गोष्ट या ठिकाणी संपली. तर या गोष्टीमधून घेण्यासारखा बोध काय रे? मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कोणाकडून तरी. जिथे शक्ती नाही चालत तिथे युक्ती चालते. अगदी बरोबर. जिथे शक्ती उपयोगी पडत नाही ना, तिथे युक्ती उपयोगी पडते. आणखीन आपण कधी पण डोकं लावलं पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. अगदी बरोबर. आपण डोकं लावलं पाहिजे, हार नाही मानली पाहिजे. अगदी असंच होतं आपल्या जीवनामध्ये. विद्यार्थी दशेमध्ये असताना परीक्षा जवळ आलेली असते. आपण घाबरलेलो असतो. आता माझ्या पेपरचं कसं होईल, माझा अभ्यास कमी आहे, कशी प्रश्न उत्तर येतील. परंतु मित्रांनो,
आपण जर थोडासा आपला विवेक जागा ठेवला ना, आपण थोडी सहनशीलता ठेवली, थोडं वेट अँड वॉच केलं, थोडासा वेळ जाऊ दिला, आपली कल्पकता त्या ठिकाणी वापरली, तर आपल्याला नक्कीच काय होतो आहे त्या अभ्यासामध्ये आपला पेपर पण काय होतो, सोपा जातो आणि पेपर झाल्यानंतर आपण खुश होतो. मला वाटलं नव्हतं मला पेपर असा जाईल, परंतु त्यावेळी फक्त तुम्ही काय केलं, त्या टोपीवाल्यासारखं धैर्य दाखवलं, संयम ठेवला, थोडा विचार केला, त्या माकडांचा अभ्यास केला. बरोबर आहे की नाही? मग एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला अपयश कधीच येणार नाही. म्हणून या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण काय ठेवला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. लगेच आपण हार मानली नाही पाहिजे. त्या गोष्टीचा आपण वेगवेगळ्या स्तरावर विचार केला पाहिजे.